ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। समित सोबतच्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करत आहे। देशमुखांनी पुरावे दिल्यानंतर माझ्याकडील क्लिप्स उघड करेल। फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया। तर समित कदम यांचा प्रकरणावर बोलण्यास नकार। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं, परिणय फुकेंची मागणी। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहे। जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आताच का बोलले? संजय शिरसाट यांचा सवाल। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत व्यासपीठावर। हा राजकीय कार्यक्रम नसल्याची तुपेंची प्रतिक्रिया। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागले। अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर दरेकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। आम्ही सन्मानजनक जागा लढणार। अजित पवारांची माहिती। पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे। संजय राऊतांचा आरोप। चंद्रकांत खैरेंनी आधी छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणावी, मग बघू कोण कुणाला गाडणार। संदीपान भुमरेंचा खैरेंना आव्हान। विधानसभा निवडणुकांनंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी खैरेंना मिळाल्यास त्यांचं मातोश्रीवरील वजन समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असा अर्थ होईल। संजय शिरसाट यांचा टोला। विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे फडणवीस अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार, वेगळंच नाव समोर येईल। संजय राऊतांचा नेमका रोख कुणाकडे असा प्रश्न। आम्ही नाही तर सरकार भूमिका बदलतंय। मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। बैठकीला जरांगेंनी यावं, एखादी जरांगेंना मान्य नसते। चंद्रकांत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका। नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा। कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप। रस्त्यांवर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट। नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। शपथविधी दरम्यान जय एकनाथ उल्लेख केल्यानंतर भावना गवळींची प्रतिक्रिया। तर एकनाथ म्हणायचं की 2 नाथ हा त्यांचा प्रश्न। अंबादास दानवेंचा टोला। यशश्री शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक कर्नाटकला रवाना। दिल्लीत कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पावसाचं पाणी। यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू। विद्यार्थ्यांची निदर्शनं। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड आणि साताऱ्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना। गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान। श्रीलंकेतील डंबुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार।